दरम्यान काळाराम मंदिर देवस्थानचे पुजारी नरेश पुजारी आपल्या सोबत आहेत। हा आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस आहे। रामनवमी म्हणजे प्रत्यक्ष रामराया जेव्हा जन्माला आले तो दिवस रामनवमी या नावाने ओळखला जातो। रामनवमी राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने अशी रामनामाची महती या ठिकाणी संतांनी सांगितलेली आहे। शंकराने पार्वतीला स्वयं हा श्लोक सांगितलेला आहे। एक राम नाव या ठिकाणी म्हटल्यानंतर विष्णूचे सहस्त्रनाम घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं। असा हा राम नामाचा महिमा आजच्या दिवशी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी उत्सवात असणार आहे। आज रामराय या ठिकाणी जन्माला आले। दशरथ आणि कौसल्य यांच्या पोटी रामराया ज्यांचा जन्म बरोबर दुपारी 12 वाजता पुनर्वसु दिवस नक्षत्र असताना या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आज हा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। हजारो लोक हजारो रामभक्त या ठिकाणी रामाच्या जन्माला आलेले आपण बघतोय। सर्वजण या ठिकाणी जातीभेद विसरलेले आहे, उच्च नीच भेद या ठिकाणी विसरलेले आहे, लहान मोठा भेद विसरलेले आहेत आणि सर्वजण रामनामाने या ठिकाणी तल्लीन झालेले आपण बघतोय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारचा नादघोष या ठिकाणी सर्वत्र चालू असलेला दिसतोय। पुढे गुलाची उधळण होते आहे, पुढे फुलाच्या पाकळ्यांची उधळण होते आहे, असा सगळं जल्लोष गल्लोगल्ली जल्लोष आपल्याला दिसतोय। अशा प्रकारची ही आनंदाची या ठिकाणी आनंदाचा हा क्षण आहे, तो म्हणजे रामनवमीचा क्षण आहे। रामाचा जन्मच प्रामुख्याने भूभार हरण करण्याकरता झाला आहे। या भूमीवर जे या ठिकाणी राक्षस गणांचं या ठिकाणी संख्या वाढलेली आहे, राक्षस वाढलेले आहेत, राक्षस प्रवृत्ती वाढलेली आहे, ती संपुष्टात आणण्यासाठी म्हणून या ठिकाणी श्रीरामाचा जन्म झालेला आहे। या ठिकाणी राम जन्माच्या पूर्वी या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे या ठिकाणी पृथ्वी गायीच्या रूपाने गेली होती आणि गायीने सगळी या भूभार कसा झालेला आहे, राक्षस कसे या ठिकाणी सामान्य जनतेला त्रास देत आहे, गोब्राह्मणांना कसे त्रास देत आहे, ऋषींचे यज्ञ कसे भस्मसात करतायत, ही सगळी वार्ता या ठिकाणी पृथ्वीने गायीच्या रूपात जाऊन या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांगितली आहे। आणि नंतर ब्रह्मदेवासह सर्वजण या ठिकाणी महाविष्णूंकडे गेलेले आहे। तेव्हा विष्णूंनी त्यांना आश्वासित केलं, तुम्ही काहीही काळजी करू नका, हा भूभार हरण्याकरता या राक्षसांचा निपात करण्याकरता मी अवश्य जन्म घेईल। कुठे घेईल जन्म तर अयोध्यामध्ये घेईल, दशरथाच्या पोटी घेईल आणि दशरथ आणि कौसल्या माता यांच्या पोटी मी जन्म घेईल असं या ठिकाणी भगवान विष्णू यांनी जन्मापूर्वीच आपलं भाकीत वर्तव्य केलं होतं। आणि अशा प्रकारे त्यांनी वचन दिल्याप्रमाणे हा भूभार हलका करण्यासाठी म्हणून ते या ठिकाणी दशरथाच्या पोटी म्हणजेच कौसल्या दशरथ यांच्या पोटी ते अयोध्यामध्ये या ठिकाणी जन्माला आले। तो आजचा दिवस आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस म्हणजे रामनवमीचा दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।